नमस्कार प्रेक्षको, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. अगदी फेब्रुवारी महिना आलाय, म्हणजे नवीन वर्ष सुरू झालं आणि जानेवारी महिना हा म्हणता संपला आणि आता आपण फेब्रुवारी महिन्यात पदार्पण केलंय. आणि फेब्रुवारी म्हटलं की दोन मुख्य आपले कार्यक्रम आपल्या समोर येतात. ते एक म्हणजे व्हॅलेंटाईन डे आणि मराठी भाषा दिवस. आपण ते फार जल्लोषात साजरे करतो. आणि आज प्रेम म्हटलं आणि व्हॅलेंटाईन डे म्हटला की कवींशिवाय कोणाची आठवण येणार नाही का. तर कवीमधनं आपण जे कविता आपण प्रस्तुत करतो त्यातनं प्रेम आपण फार जास्ती चांगल्या पद्धतीने प्रकट करू शकतो. कारण आपण सगळेच कॉलेजमधनं आलेलो आहोत आणि कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आहोत. तर नेहमी कोणाला जर प्रियकराला प्रेयसीबद्दल प्रेम करायचं व्यक्त व्हायचं असेल तर नेहमी आपण कॉलेज प्लॅटफॉर्ममध्ये कवितेच्या माध्यमातून सर्रास शेरो शायरीच्या माध्यमातून आपण प्रेम प्रकट करतो. तर अशा मी सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींना आणि प्रेमी कवींना आमंत्रित केलं आहे आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. आणि त्यांची छोटीशी ओळख करून देते. आपल्या सोबत आहे श्रीमती कल्पनाताई मापुसकर. नमस्कार मॅडम. त्या कल्पदीप कविता संग्रह त्यांचा प्रकाशित झालेला आहे साहित्य संपदा प्रकाशनातर्फे. आणि त्यांची कथा रॉकेल ह्याच्यावर लघुपट प्रदर्शित झालेला आहे लय भारी प्रोडक्शन्स तर्फे. अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी त्या यवतमाळ, नाशिक, उदगीर, अमळनेर, सातारा इथे निमंत्रित कवी म्हणून आमंत्रित होत्या. साहित्य सेवेचा आढावा घेऊन 12 जानेवारी 2024 सालचा त्यांना बंधुता शब्द क्रांती हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. 15 ऑगस्ट 2024 रोजी वर्ल्ड विजन टाइम्स मुंबई तर्फे ज्येष्ठ साहित्यिका अमृत प्रजासत्ताक सन्मानाने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि 13 डिसेंबर 2025 ला म्हणजे नुकतंच साहित्यिक कोकण रत्न पुरस्काराने सन्मानित त्या झालेल्या आहे. तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर आपल्या सोबत आहेत गोविंद रामचंद पारकर. गोविंद, तुझं मनपूर्वक स्वागत. गोविंद आपल्या कॉलेजचाच आहे, म्हणजे आपल्या चेंबूरच्या आचार्य मराठे महाविद्यालयाचा स्टुडंट आहे आणि सध्या टाटा समूहाच्या लीगल डिपार्टमेंटमध्ये ते काम करतात. 2009 पासून ते लिहित आहेत आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहाच्या संदर्भ विभागाचे ते ऋणी आहेत की त्यांच्यामुळे त्यांना खूप जास्ती पुस्तकं वाचायला मिळाली. प्रेम कविता खूप कमी लिहिल्यात, कारण आजूबाजूला घडणारं वास्तव त्यांना दुर्लक्षित करता येत नाही आणि वास्तववादी कविता त्यांच्याकडून जास्त त्याचं लिखाण झालेलं आहे. आतापर्यंत मुंबईत बऱ्याच ठिकाणी कविता सादर करून अनेक स्पर्धांमध्ये ऑनलाईन, ऑफलाईन, स्थानिक तसंच राज्यस्तरीय स्पर्धेत पारितोषिक मिळालं आहे. त्यांच्या कवितेचा मुख्य हेतू हा आहे की लिहिणाऱ्या सगळ्यांनी एकमेकांचा हात पकडून सोबत प्रवास करूया, व्यक्त होऊया. यानंतर आपण बोलूया कल्पना उबाळे यांच्याकडे. नमस्कार कल्पनाताई, तुमचंही मनपूर्वक स्वागत. त्यांनी MA DTED आणि सेटनेट परीक्षा उत्तीर्ण आहेत. स्वयंसिद्धा फाउंडेशन NGO मध्ये त्या कल्चरल हेड म्हणून कार्यरत आहेत. अक्षर मानव मध्ये मुंबई वेस्टर्न जिल्हाध्यक्ष म्हणून त्या कार्यरत आहेत. विविध कवी संमेलनांमध्ये कविता सादरीकरण आणि नुकत्याच सातारा इथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविता सादरीकरणाची त्यांना संधी मिळालेली आहे. आणि आपल्यासोबत तरुण शीतल शिंदे आहे. शीतलचं मनपूर्वक स्वागत. कल्याणहून आलेली आहे. MA मराठी तिने घेतलेला आहे आणि D.Pharm सुद्धा केलेला आहे. विविध कार्यक्रमात कवितांचं सादरीकरण, कथा लेखिका, गीतकार म्हणून काम त्या करतात. आणि कसं आहे, आपण आता सध्या म्हणतो की तरुण पिढीपर्यंत सगळं आपलं साहित्य मराठी वाङ्मय पोहोचलं पाहिजे. तर हे दोघं गोविंद आणि शीतल त्याचं प्रतिनिधित्व करतात. तर तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत. तर आता चला प्रेमकविता व्हॅलेंटाईन डे साजरा करूया तुमच्या सोबत. छान छान कविता आम्हाला ऐकायला आवडतील. तर आपण ज्येष्ठांपासून सुरू करूया. अर्थात कल्पनाताईंना मी विनंती करेन की तुम्ही तुमची पहिली कविता सादर कराल. माझ्या पहिल्या कवितेचं शीर्षक आहे मधुचंद्र. काया गव्हाळ सावळी ती रात्र नवी नवलाई, काया गव्हाळ सावळी ती रात्र नवी नवलाई, सहस्त्र केसांच्या बटात रुतली निर्वस्त्र शुभ्र जाई, शब्दाविन बोलून गेला मौनाचा अबोल भारा, शब्दाविन बोलून गेला मौनाचा अबोल भारा, हुरहुर ओढ चंचलतेचा मग हळूच चढला पारा, अपरात्रीचा पिसाट वारा उधळतो रातराणी गंध, अपरात्रीचा पिसाट वारा उधळतो रातराणी गंध, त्या बहरातल्या क्षणांचा करू आवेग कसा मी मंद, त्या बहरातल्या क्षणाचा करू आवेग कसा मी मंद.
प्रेम प्रीत विश्वची सगळे वितळून देहाच्या गारा, हव्या हव्या अशा मोह क्षणांचा मग सुसाट पडतो वारा. हा पेटून उठतो देह अन रचतो तिची कौमार्य चिता. हा पेटून उठतो देह अन रचतो तिची कौमार्य चिता. कोऱ्या करकरीत देहावरती ओठांच्या चुंबन कविता. वा. कोऱ्या करकरीत देहावरती ओठांच्या चुंबन कविता. चेहऱ्यावर वळवळली नवख्या बोटांची पाकळी. ते सौंदर्य स्पर्शत जाता श्वासात कंपने वादळी. श्वासात कंपने वादळी. नवा डाव नवा सवंगडी. नवा डाव नवा सवंगडी. सेजेवर लुटू पुटीचा खेळ. किन किन बोलतो चुडा. शांत साखर रात्रीची वेळ. किन किन बोलतो चुडा. शांत साखर रात्रीची वेळ. शांत साखर रात्रीची वेळ. वा वा वा. खूप छान. किणकिण वाजतो चुडा. आणि अगदी तेव्हा अगदी बाबा बोरकरांची तुम्ही आठवण करून दिलीत, कारण त्यांच्या कवितांमध्ये अशी रूपक येत असत. नक्कीच. आता आपण गोविंदकडे वळूया. गोविंद, तुझ्या कवितेला ऐकायला आम्ही उत्सुक आहोत. तू मारतेस गप्पा तुझ्या स्वतःच्या मनाशी. तू मारतेस गप्पा तुझ्या स्वतःच्या मनाशी. मग येतं तुझं तू पण तुझ्या शेजारी. तू मारतेस गप्पा तुझ्या स्वतःच्या मनाशी. मग येतं तुझं तू पण तुझ्या शेजारी. आणि तू हरवून जातेस एका विश्वात जिथे तुला तू सोडून दिसतं बाकी सगळं. आणि तू हरवून जातेस एका विश्वात जिथे तुला तू सोडून दिसतं बाकी सगळं. आणि तू शोधत राहतेस स्वतःला. खिडकीत बसून डोळे आभाळभर नाही पसरत. खिडकीत बसून डोळे आभाळभर नाही पसरत. तुझ्या डोळ्यातल्या रंगांनी आभाळभर रंग पसरतात. एखाद्या गीतकारालाही नाही सुचणार इतकी लयबद्ध गाणी रचलीत पक्ष्यांनी तुझ्या सुंदरतेवर. एखाद्या गीतकारालाही नाही सुचणार इतकी लयबद्ध गाणी रचलीत पक्ष्यांनी तुझ्या सुंदरतेवर. तुझ्या हसण्याने बदलणारा हवेचा स्वभाव तिचा स्पर्श जाणव. तुझ्या हसण्याने बदलणारा हवेचा स्वभाव तिचा स्पर्श जाणव. वाहत्या नदीला पण हेच सांगायचंय कदाचित. वाहत्या नदीला पण हेच सांगायचंय कदाचित. पहाटे पहाटे तुझे नयन देतात उगवत्या सूर्याची साक्ष. पहाटे पहाटे तुझे नयन देतात उगवत्या सूर्याची साक्ष. ओठातील शब्द घेऊन येतात निर्मळ सूर निरागस. खूप छान. प्रेमाचा आणखी एक रंग पाहूया कल्पनाताईंकडनं. माझ्या कवितेचे नाव आहे स्वप्नवेडी. नको कोणत्या उधार शब्दांचे तराणे. नको कोणत्या उधार शब्दांचे तराणे. स्वप्नवेड्या सख्यास माझ्या माझे फुलांचे गाराणे. नादवून सोडलास कसा तू सखया जीव हा. नादवून सोडलास कसा तू सखया जीव हा. धुंद फुंद झाला कसा देह हा. आग्रह नव्हताच कधी मज चंद्र तारे तारकांचा. आग्रह नव्हताच कधी मज चंद्र तारे तारकांचा. देता येईल तर दे मला तुझ्यातला तू सगळा. हाय किती काहूर मणी आज दाटलेले. हाय किती काहूर मणी आज दाटलेले. स्वप्न रंगीत आपल्या मिलनाचे मी रेखाटलेले. मी रेखाटलेले. धन्यवाद. अगदी समर्पक आणि मोजक्या शब्दात तुम्ही तिच्या भावना प्रकट केलेल्या आहेत. कारण सगळेच आपण म्हणजे स्त्री म्हणजे मुली आपण फार उत्सुक असतो की आपलं कसं होणार सासरी गेल्यावर. आणि ती एक हुरहुर दडपण आणि धुकधुक असते मनात मध्ये की सासरचं कुटुंब आपल्याला सामावून घेईल की नाही. आणि आपला जो होणारा प्रियकर नवरा आहे तो कसा असेल. आणि आपण कसं पुढचं आयुष्य व्यतीत करू त्याच्यासोबत. कारण आपण आई वडिलांकडे फार मोकळे ढाकळेपणाने वावरत असतो. पण सासरी आपल्याला कसं. आणि कामाचं ओझं परत मनात आठवण होते त्याची. कारण आपल्याला घरी एवढं काम करावं लागत नाही, पण जेव्हा सासरी जातो तेव्हा आपल्याला सगळं स्वयंपाक पाणी सगळं पाहावं लागतं. आणि आताच्या स्त्रिया तर फार दोन्ही व्यवसाय आणि घरचं सगळं करून बाहेर पडतात. मला वाटतं ओझ्याशी निगडीतच शीतलची कविता आहे. बरं, नक्कीच.
तर आपण कॉलेजमध्ये आहोत त्यामुळे एक प्रेमाबद्दल हलकी फुलकी कविता घेते. अच्छा. खरं तर प्रेमात पडलेला पुरुष ही जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट असते असं म्हणतात. पण काही मुलं असतात ज्यांना हे प्रेमाचं गणित लवकर जुळत नाही आणि कॉलेजमध्ये असलं तर अजून थोडं कठीण जातं. तर त्यावर्षी कविता आहे. वा. कवितेचं नाव प्रेमाचं गणित. यांच्या प्रेमाचं गणित कधी कधी यांनाच जुळत नाही. यांच्या प्रेमाचं गणित कधी कधी यांना जुळत नाही. आणि कितीही छान असू द्या मग ती, यांना खरं प्रेम होतच नाही. दिवस रात्र फक्त तिचाच विचार करत बसायचं, असं कुठं असतं का राव, उगीच मनातच झुरायचं. जन्म मरणाच्या शपथा घेतल्या तरी आयुष्यभर टिकतं का. जन्म मरणाच्या शपथा घेतल्या तरी आयुष्यभर टिकतं का. आणि एकीवर एकदा प्रेम करून खरंच यांचं भागतं का. स्माईल दिली म्हणजे पोरगी पटली याच भ्रमात हे जगतात. स्माईल दिली म्हणजे पोरगी पटली याच भ्रमात हे जगतात. आणि 2च वर्षात मध्ये तिच्या मुलाचे मामा बनतात. शर्ट एकाचा परफ्यूम दुसऱ्याचा असं यांचं जुगाड चालतं. शर्ट एकाचा परफ्यूम दुसऱ्याचा असं यांचं जुगाड चालतं. एकटक तिच्याकडे पाहत असले तरी शेजारशीकडे लक्ष असतं. प्रपोज केल्यावर तिचा मात्र स्पष्ट याला नकार असतो. प्रपोज केल्यावर तिचा मात्र स्पष्ट याला नकार असतो. ती 2 मुलांची आई झाली तरी हा अजूनही शिकतच असतो. याच्यासारखाच मित्रपरिवार यांचा वहिनी म्हणून तिला चिडवत असतो. पण खरं तर तिच्या वेटिंग लिस्ट मध्ये याचा नंबर शेवटी असतो. एकीवर अवलंबून नसतंच यांचं, प्रत्येकीतच हे प्रियसी शोधतात. एकीवर अवलंबून नसतंच यांचं, प्रत्येकीतच हे प्रियसी शोधतात. आणि तिच्यासोबतच मग हे तिच्या मैत्रिणीचाही नंबर मागतात. पण एवढ्या उठाठेवाची गरज नसते. साधेपणावरही मुली भाळतात. तुम्ही वरवरचं सौंदर्य बघता, त्या आयुष्याची साथ मागतात. खूप सुंदर, खूप छान. आणि अगदी रिलेट होणारी आहे, रिलेव्हंट कविता आहे. कॉलेज कदा पण आहे. गोविंदला कदाचित छोटं छोटं पटणार नाही, पण ते खरंच वास्तव आहे. वास्तव आहे. कारण आपण म्हणतो ना, एक ट्रेन गेली तर दुसरी येईल, तसं ते आपल्या प्रेयसीच्या बाबतीत पण होतं. मुलांचं विशेष दृष्टिकोन तसा असतो की एक गेली तर दुसरी येईल, पण ते नेहमी सकारात्मक प्रत्येक राईट आणि सकारात्मकतेने आपण बघूया त्याच्याकडे. कारण आपण त्यामध्ये खूप आनंदी असतो. कारण प्रेमात असलेला माणूस नेहमीच खुश असतो आणि आनंदी असतो आणि प्रफुल्लित असतो. आणि आपल्यामुळे दुसऱ्यांचं पण, आपल्या सगळ्यांचंच वातावरण खूप छान होतं, आजूबाजूच्या सगळ्या लोकांचं. तर एक राऊंड झालेला आहे आपल्या कवितांचा आणि मला खात्री आहे तुम्हाला यांच्या अजून कविता नक्कीच ऐकायच्या आहेत. पण एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपल्या व्हॅलेंटाईन डे स्पेशल मध्ये पुन्हा भेटूया. कल्पनाताई, गोविंद, शीतल आणि कल्पनाताईंसोबत. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM योर ओन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM योर ओन रेडिओ. आणि आज आपण व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करतोय. माझ्या सगळ्या कवी मित्रांसह, मैत्रिणींसह आपल्यासोबत आहेत कल्पनाताई, गोविंद, शीतल आणि कल्पनाताई. तर पुन्हा एकदा ब्रेक नंतर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि तुमच्यामुळे फार रंगतदार असा हा एपिसोड होता आहे व्हॅलेंटाईन डेचा. आणि छान छान कविता तुम्ही सादर करताय. प्रेमाचे जसे अनेक पदर असतात तसेच बरेचसे पदर आम्ही जास्तीत जास्त तुमच्यासाठी उलगडण्याचा प्रयत्न करतोय. कधी भांडण असतं, कधी अबोला असतो, कधी थोडे मतभेद असतात आणि नंतर मग रुसवे असतात, फुगवे असतात आणि नंतर ती वाटचाल सप्तपदीपर्यंत पोहोचते. तर हे सगळे प्रेमाचे रंग अनुभवणं हे सुद्धा फार गरज आहे आणि आपण त्यातनंच आपली मानसिक घडण होत असते. तर मी आता कल्पनाताईंना विनंती करते, तुमची पुढची कविता तुम्ही सादर करावी. नक्कीच. माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे संवाद. सांधला जावा पूल दोघांमधला, सांधला जावा पूल दोघांमधला, हा अबोल्याचा अभिशाप मला पेलवत नाही. संवाद साधताना प्रेमाची आठवण नेहमीच राहते. संवाद साधताना प्रेमाची आठवण नेहमीच राहते. पण अबोल्यात केवळ रागाचीच उजळणी होते. चल ना सोडून देऊ आपापले समज गैरसमज, चल ना सोडून देऊ आपापले समज गैरसमज, चल परत एकदा अनोळखी होऊ, परत एकदा घेऊ प्रेमाच्या अनाभाका, परत एकदा एकमेकांच्या प्रेमात पडू, परत एकदा मी तुला आणि तू मला मागून घेऊ, परत एकदा तू मला आणि मी तुला मागून घेऊ,
मनाच्या खोल तळाशी दडवून ठेवू. साध प्रतिसादाचा खेळ खेळू पुन्हा नव्याने. साध प्रतिसादाचा खेळ खेळू पुन्हा नव्याने. नकळत अवचित भेटू एकमेकांना परत प्रेमाने. वा. परत प्रेमाने. खूप धन्यवाद. सुंदर, खूप छान. धन्यवाद. तुमचं वैशिष्ट्य हे आहे, तुम्ही कमी कंटेंट मध्ये आशय पोहोचवता. हो. हे फार आणि आजच्या सोशल मीडियामध्ये अशा प्रकारच्या कविता फार उपयुक्त आहेत, कारण 30 सेकंडच्या रील्स बघणारी आपली मुलं आहेत. त्याच्यामध्ये मोजक्या शब्दात समर्पक आशय तुम्ही देण्याचा तुमच्या कवितांमधनं अनुभव येतो. आता शीतल, तुझा नंबर. माझ्या कवितेचं नाव इमरोज आहे. तर ही कविता म्हणजे अशी आहे की साहित्यातलं एक मोठं नाव होतं साहिर लुधियानवी, आणि साहित्यातलं दुसरं एक मोठं नाव होतं अमृता प्रीतमजी, वा. आणि कहाणीतलं तिसरं नाव होतं इमरोज, जे साहित्यातही नव्हतं आणि मोठंही नव्हतं, पण कालांतराने तेच नाव सगळ्यांच्या मनात उरून राहिलं आणि त्याच नावाची कविता आहे इमरोज. वा. मला जर विचाराल ना तुम्ही की काय आहे प्रेमाचं प्रतीक, मला जर विचाराल ना तुम्ही की काय आहे प्रेमाचं प्रतीक, तर मी म्हणेल तो देखणा ताजमहल. तो देखणा ताजमहल नाहीये प्रेमाचं प्रतीक. प्रेमाचं प्रतीक वाटतो मला त्या कवितेत रमणाऱ्या बाईवर प्रेम करणारा इमरोज, वा. क्या बात आहे. ज्याच्याकडे नव्हता भरमसाठ पैसा, कोणतंही अनोखं कला कौशल्य, किंवा तो नव्हता कोणी सुप्रसिद्ध महान तत्वज्ञानी लेखक वा कवी. कोण होता मग तो इमरोज? कोणासाठी होता तो तिचा नोकर, कोणासाठी तिचा ड्रायव्हर, तर कोणासाठी तो होता तिचा प्रियकर. पण खरं तर साहिर नावाचं आभाळ लाभलेल्या अमृता प्रीतमचं घर होता इमरोज. क्या क्या बात बात. आहे. क्या बात आहे. मला वाटतं स्त्रीचं मन जिंकायला नाही लागत पैसा, प्रसिद्धी किंवा मोठं नाव. नाहीतर शेवटचे श्वास मोजताना ज्ञानपीठ मिळवलेली ती बाई एका साध्या पुरुषाला नसतीच म्हणाली, मैं तेनू फिर मिलांगी, मैं तेनू फिर मिलांगी. वा. वा. खरंच. आणि आजच्या पिढीला हे सगळे कवी साहित्यिक माहिती होणं फार गरजेचं आहे. आणि सध्या गुगलच्या पिढीमध्ये आपण एका सेकंडमध्ये सगळी माहिती काढू शकतो, पण कवितेत तू त्यांचं प्रेम आणि सगळं छान गुंफलेलं आहे. तुला खूप खूप तुझं अभिनंदन, आणि मला कौतुक आहे तुझं की एवढ्या लहान वयात तिने एवढा मोठा विषय आणि गहन प्रेम तिने व्यक्त केलेला आहे. गोविंद, आता काय सादर करताय? कविताच सादर करतो. हा. तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला कधीच लिहावी लागली नाही कोणती रोमॅन्टिक कविता. अच्छा. तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला कधीच लिहावी लागली नाही कोणती रोमॅन्टिक कविता, ना कोणत्या अतिगोड शब्दांचा फवारा. तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला कधीच लिहावी लागली नाही कोणती रोमॅन्टिक कविता, ना कोणत्या अतिगोड शब्दांचा फवारा. तू वाचत होतीस माझ्या कविता ज्या मी लिहित होतो माझ्या बंधू भगिनींसाठी. तू वाचत होतीस माझ्या कविता ज्या मी लिहित होतो माझ्या बंधू भगिनींसाठी, जे राबत होते रस्त्यावर, गटारात, बांधकामात, खाणीत, शहरात, गावात. जे राबत होते रस्त्यावर, गटारात, बांधकामात, खाणीत, शहरात, गावात. तू ऐकत होतीस माझा आक्रोश, भिनवत होतीस स्वतःमध्ये माझ्या कविता. तू ऐकत होतीस माझा आक्रोश, भिनवत होतीस स्वतःमध्ये माझ्या कविता. या सगळ्या गदारोळात तू एकदा म्हणालीस, या सगळ्या गदारोळात तू एकदा म्हणालीस, तू लिहित राहा कविता, कारण प्रेम आहे म्हणूनच तर विद्रोह आहे. या सगळ्या गदारोळात तू एकदा म्हणालीस, तू लिहित राहा कविता, कारण प्रेम आहे म्हणून विद्रोह आहे. आणि त्या क्षणाला मी मातीवर बोटांनी लिहिलं, प्रेमात तुझ्या वेचतो फुले मी रानातली. प्रेमात तुझ्या वेचतो फुले मी रानातली. तू शहरातली असूनही हिरव्या पानातली. गोविंदला त्याची राधा मिळालेली दिसते मीरा. एकंदरीत. मीरा आहे. अरे वा, बायकोचं नाव मीरा आहे. क्या बात आहे. ठीक आहे. आता शेवटची आपण कविता घेतोय आपल्या व्हॅलेंटाईन डे स्पेशल मध्ये. मी कल्पना ताईंना विनंती करते की तुम्ही तुमची कविता सादर करा. कवितेचं शीर्षक आहे प्रेमभंग. अरे वा. अर्थात हा प्रेमभंग एकतर्फी प्रेमातून आलेला आहे, हा. पण तो प्रेमभंग आहे. एकीचा का असेना, पण तो प्रेमभंग आहे. तुझ्यासोबत संसार करायचा होता, अच्छा. तुझ्यासोबत संसार करायचा होता. तुझ्या नावची काळी पोत गळ्यात बांधून गावभर मिरवायचं होतं.
तुझ्या हातात हात गुंफून सप्तपदी चालायची होती आणि तुझ्या मांडीला मांडी लावून सत्यनारायणाला बसायचं होतं. लाजत मुंडत तुझं नाव गुंफलेला उखाणा घ्यायचा होता. वा. तुझी रखमाई होऊन कमरेवर हात ठेवून नुसतंच डाव्या अंगी उभं राहायचं नव्हतं, तर तुझ्या खांद्याला खांदा भिडवून संपूर्ण आयुष्य दिमाखात चालायचं होतं. तुला आधार द्यायचा होता, तुझा आधार व्हायचा होता, तुझ्या सोबत खळखळून हसायचं होतं आणि तुझ्या गाभाऱ्यात जाऊन अलगद बसायचं होतं. पण कसलं काय, पण कसलं काय, काल व्हॉट्सअपवर तुझी लग्नपत्रिका पाहिली. काल व्हॉट्सअपवर तुझी लग्नपत्रिका पाहिली. पायाखालची जमीनच सरकली, मनाची काच बेमालूमपणे टिचली. पाणावले डोळे रक्ताळे अंतर, पाणावले डोळे रक्ताळे अंतर, हृदयाला किंचितचा झटका आणि काळजाला चटका बसला. तसं पाहायला गेलं तर मी खूपच कणखर, तसं पाहायला गेलं तर मी खूपच कणखर. तरीही त्यावेळी डोळ्यासमोरून तरळून गेल्या फासाच्या विहिरी, फासाच्या दोरी, पाण्याच्या विहिरी, रेल्वेच्या पटरी आणि बाटल्या जहरी आणि बाटल्या जहरी. खूप हृदयद्रावक अशी ही कविता आहे. कारण आपण बघतो प्रेमभंग झाल्यावर आजची तरुण पिढी जे या प्रकारे आत्महत्या करते आणि अनेक व्यसनांच्या अधीन होते, तर अशा प्रकारे हे सगळं चित्र तुम्ही वास्तव जे आहे ते तुम्ही आपल्या कवितेतून मांडलेलं आहे. खरं तर प्रेम, आपण म्हणतो की प्रेम एकदाच होतं, पण ते कधी कधी इतकं वैफल्यग्रस्त होऊन जातं आणि त्यातनं बाहेर पडणं फार खूप कठीण होऊन जातं. पण मला वाटतं सकारात्मकता ठेवावी आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन नेहमी चांगला ठेवावा. जसं मगाशी आपण म्हटलो की एक बस गेली की दुसरी बस येते, तसं एक मैत्रीण गेली की दुसरी मैत्रीण आपल्या आयुष्यात येते. तेव्हा प्रेमभंग झाला तरी खचून न जाता आपण आपल्या आयुष्याकडे आणि आपलं जे करिअर आहे ते करिअर ओरिएंटेड राहावं आणि असं या निमित्ताने आपण संदेश देऊया सगळ्या आपल्या मित्रमैत्रिणींना. आणि तुम्हाला सुद्धा व्हॅलेंटाईन डेच्या खूप खूप शुभेच्छा आम्हा सगळ्यांतर्फे. आणि दोन्ही कल्पनाताई आणि शीतल आणि गोविंद, तुम्ही आजच्या व्हॅलेंटाईन डे स्पेशल मध्ये सहभागी झालात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. तर प्रेक्षक हो, आज आपण आचार्य 90 FM मध्ये व्हॅलेंटाईन डे स्पेशल साजरा केला या सगळ्या माझ्या कवयित्री मैत्रिणींसोबत. आणि आमचा हा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करते. तुम्ही पुढल्या कार्यक्रमात नक्की आपण भेटणारच आहोत. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM ओम रेडिओ. धन्यवाद. Acharya 90 FM